मला माहिती आहे की टाळी एका हाताने वाजत नाही, कारण की एका हातात फोन आहे देवेंद्रजींचा फोटो काढण्यासाठी. पण सगळ्यात पहिल्यांदा जोरदार टाळ्यांनी आपण देवेंद्रजींचं स्वागत करूया, त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देऊया आणि म्हणूया जय 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 भवानी. माझ्या जिजाऊच्या सगळ्या या इथे वारसादार सगळ्या बसलेल्या आहेत. परत एकदा जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, जय श्री राम. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मुंबई नगरीतले आम्ही सौभाग्यशाली आहोत. अशा या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात आलेले आम्हा सगळ्यांचे महाराष्ट्राचे नेते, या महाराष्ट्राचा विकास करणारे महाराष्ट्राचे विकास पुरुष उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष श्री आशिष शेलारजी, विले पार्लेचे आमदार पराग अळवणीजी, ज्यांनी ही जागा दिली त्या श्री संत गाडगे महाराज मिशनचे संचालक श्री ज्ञानदेव चौधरीजी, मुंबई या उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सुषम सावंतजी, प्रकाश चौधरीजी आणि इथे आलेले आमचे सगळ्यांचे सहकारी मित्र आम्हाला सरळही करतात काही चुकत असेल तर, आणि भाजपाकडून जास्त नेहमी अपेक्षा करतात असे श्री अनिल गलगलीजी, आणि मुंबईचे आमच्या बांद्रा पूर्व विधानसभेचे महामंत्री रुपेश मालुसरेजी, आणि इथे चांगल्या संख्येने जमलेल्या माझ्या भगिनींनो, बंधूंनो आणि युवा मित्रांनो. खरं तर काल एक अभूतपूर्व सोहळा झाला होता अभ्युदय नगरमध्ये. भारतीय जनता पार्टीने त्या सगळ्या पक्षांनी एकत्र करून तो सोहळा केला होता. तो होता धन्यवाद देवेंद्रजी. पण तुम्ही देवेंद्रजींचा मोठेपणा त्या भाषणात बघितला असेल. देवेंद्रजी म्हणले, मला धन्यवाद करू नका, हे माझं सेवा कार्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेच्या घराच्या सगळ्या महाराष्ट्राच्या विकासाचं काम करणं ही माझ्यावर जबाबदारी होती. तर धन्यवाद नका करू, मला आशीर्वाद द्या. देवेंद्रजी, काल जनतेचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला. तुमच्या हातून विकास महाराष्ट्राचा घडत राहील, ही त्याची सुखाची नांदी आहे. मी देवेंद्रजींबरोबर जेव्हा 2014 मध्ये ते मुख्यमंत्री झाले तेव्हा CM वॉर रूम मध्ये मी एकमेव खासदार होती आणि ती संधी मला देवेंद्रजींनी दिली. महाराष्ट्राच्या सगळ्या मोठ्या बिग तिकीट प्रोजेक्ट्स हे असतात, जिथे आज महाराष्ट्र मेट्रो बघतोय, मोठं विमानतळ बघतोय, अटल सेतू बघतोय, महाराष्ट्राची मुंबई नागपूरचा रस्ता बघतोय, गोसीखुर्द धरण असो, मराठवाड्याचा पाण्याचे विषय असो, सिंचनाचे विषय असो, अशा मोठ्या मोठ्या बिग तिकीट प्रोजेक्ट मध्ये महाराष्ट्रात मी एकमेव खासदार होते जिथे मला शिकायला मिळालं, देवेंद्रजीकडून समजूक मिळाली आणि भरपूर गोष्टी करताना बघता आल्या. आणि मी मनापासून धन्यवाद देते देवेंद्रजींना. जेव्हा तो अटल सेतू तिथे उभा राहिला, त्याच्या मागचे देवेंद्रजीचे परिश्रम मी बघितलेले आहेत. कितीतरी काम त्यांनी केलं आणि त्या सुखाची नांदी या महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्रजी अजून चांगल्या पद्धतीने पुढे जावेत आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मिळावा म्हणून मी त्यांना विनंती केली की देवेंद्रजी, तुमच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं तर या आशीर्वादाने तुम्ही महाराष्ट्राचे विकास पुरुष आहात, पण पुढे येणाऱ्या काळात परत तुमच्याच हातून महाराष्ट्राचा विकास व्हावा, हा आशीर्वाद तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी द्यावा, ही आमची मनाची इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, इथे माझ्या सगळ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत. मा जिजाऊ विषयी कोणाला माहित नाहीये. एकमेव असा राजा छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊचा शिवबा. त्या शिवबाविषयी काय म्हणावं? आईचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावणारा एकमेव मुलगा, द फर्स्ट ओबिडियंट सन ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज. माय माऊलींचे रक्षण करणारा,
त्यांचा मान सन्मान स्वाभिमान वाढवणारा एकमेव युगप्रवर्तक राजा छत्रपती शिवाजी महाराज. विविध जाती धर्मातील सामान्य व्यक्तीची प्रतिभा ओळखून स्वराज्य उभारणीत सहभागी करून घेणारा एकमेव राजा, द फर्स्ट ग्रेटेस्ट ऑर्गनायझर ऑफ इंडिया, द किंग छत्रपती शिवाजी महाराज. समुद्र किनाऱ्यांचे महत्व जाणून भविष्यातील धोका टाळण्यासाठी तटबंदी किल्ले उभारणारा एकमेव राजा, द गॉडफादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीत मनात क्षत्रित्व पुनर्जीवित करणारा एकमेव महान राजा, द फर्स्ट ग्रेटेस्ट वॉरियर ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज. दोन वेळा जन्म तारखेनुसार आणि तिथीनुसार जन्माचा आपण उत्सव मनवतो, पण पुण्यतिथी कधी साजरी करत नाही, ती कधी आठवणीतही राहत नाही. एकमेव मनावर अधिराज्य करणारा जिवंत अजरामर राजा, द फर्स्ट लिव्हिंग लेजंड ऑफ दिस नेशन छत्रपती शिवाजी महाराज. आपण नेहमी शिवराय शिवराय म्हणतो, प्रेमाने शिवरायची आरती सुद्धा असते, पण त्या शिवरायाविषयी काय सांगावं. मला लहानपणी कौतुक वाटायचं, बाबा आई त्यांची जिजाऊ शिवबा म्हणते, त्या आईला सती जाऊ दिलं नाही त्यांनी. एवढी सतीची प्रथा होती, परंपरा होती, पण त्यांनी पहिल्यांदा जो पहिला माणूस असेल ज्यांनी सती थांबवली, तर आपल्या आईची सती थांबवली ते छत्रपती शिवराय. त्यांना शिवराय का म्हणायचे, शिवबा म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. तेव्हा लहानपणी पुस्तकं तेवढी वाचली होती, लहान होतो आम्ही, शाळेत होतो, याच्याने लहान होतो. तर बाबांनी मला सांगितलं, शिवनेरी जन्मस्थळ आणि रायगड अजरामर स्थळ. कारण की शिवाजी महाराज कधी गेले नाही कुठे, इथेच जीवात आहेत, आपल्या श्वासात आहेत, आपल्या आत्म्यात आहेत. जन्माची सुरुवात आणि अजरामरहून नवीन आयुष्याची सुरुवात ज्या 2 किल्ल्यामधून झाली, त्या शिवनेरी किल्ल्यातील पहिला शब्द शिव आणि रायगड किल्ल्यातील पहिला शब्द राय, यातून निर्माण झालेले नाव म्हणजे शिवराय. त्या शिवरायाला मानाचा मुजरा मी करते. या महाराष्ट्राचं रक्षण करणारा, स्वराज्याची स्थापना करणारा, हिंदुत्व आणि क्षत्रियत्व आपल्यात जागृत करणारा त्या शिवरायाचं मंदिर बांधण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं आणि त्याचं सौभाग्य आदरणीय देवेंद्रजींना मिळालं. यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन देशाला पुढे घेऊन जात आहेत. तसेच ग्रेटेस्ट ऑर्गनायझर, ऑलवेज गेटिंग ऑल टुगेदर, सगळ्यांना घेऊन सोबत एकत्र होऊन जनतेच्या रयतेचं उदाहरण घेऊन आदरणीय नरेंद्र मोदी देशाचा विकास पुरुषून देशाचा विकास करत देशाला पुढे घेऊन जात आहेत. 2047 मध्ये जेव्हा देश 100 वर्षाचा होईल, स्वतंत्र 100 वर्षाचा आणि हजारो संस्कृतीचा जुना देश, जेव्हा आपण 3rd बिगेस्ट इकॉनॉमी होऊ आणि आपण देशाला पुढे घेऊन जाऊ नरेंद्र मोदीजींच्या विचाराने, तेव्हा महाराष्ट्र पहिला अग्रणीय स्थान असेल विकास पुरुष देवेंद्र फडणवीसच्या विचाराने. आणि तो विचार शिवरायाचा घेऊन आपण पुढे जाऊया. आणि आपल्या सगळ्यांना इथे आल्याबद्दल, या वास्तूत रोज सकाळ संध्याकाळ आरती होईल. मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला आज आवर्जून आमंत्रण देते, नक्की या आणि शिवरायाचा आशीर्वाद घ्या आणि आपल्यात सुद्धा उत्स्फूर्तता आणून शिवरायांचे विचार घेऊन आपण पुढे जाऊया. आणि आपण सगळ्यांनी परत एकदा मनापासून धन्यवाद देऊन सांगते, जय 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 शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम. मनापासून खूप खूप धन्यवाद.